हॅलो. तर सुरुवात करते पूजापासून. तर तुम्हाला सगळ्यांना संक्रांतीचे खूप खूप शुभेच्छा. सगळ्यांनी तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. सो इथे आई पूजाची तयारी करून ठेवत होते, कारण की मला ऑफिसला जायचं होतं. म्हणून म्हटलं चला ऑफिसला जायच्या आधीच पूजा करावी, कारण की मुहूर्त होतं ऑफिसला ह्याचं पूजेचं 8:54 ते 5 वाजेपर्यंत. तोपर्यंत तर मी ऑफिसमध्येच असणार, घरी तर तोपर्यंत पोहोचत नाही. म्हटलं चला मग थोडंसं लेट जाऊन पूजा करूनच जाऊया. सो मग आईने सगळं करून ठेवलं होतं, आवरून वगैरे ठेवलं. त्याच्यानंतर मग मी पूजा करायला घेतली. तर पूजा पण खूप साध्या पद्धतीनेच केली होती, म्हणजे मला जेवढं माहिती आईने जेवढं सांगितलं त्या पद्धतीनेच केलं. आईने सगळं करून दिलं होतं, मी फक्त पूजा केली. कारण की मोठे माणसं असतील तर कसं ना, आपल्याला सगळं व्यवस्थित माहिती पण पडतं आणि व्यवस्थित केलीसुद्धा जाते. तुम्हाला मी दाखवते मी पूजा कशी आईने मांडली होती ते मी तुम्हाला पुढे दाखवते. तर अशा पद्धतीने पूजा वगैरे केली आणि मग नंतर मग देवाला प्रसाद वगैरे दाखवला. नैवेद्य म्हणजे आपलं खोबरं आणि गुळाचा नैवेद्य दाखवला. मग पाया वगैरे पडून मग मला ऑफिसला जायचं होतं. सो मग फटाफट आवरून घेतलं, कारण की साडी घालून मग परत चेंज करून ऑफिसला यायला खूप गडबड होते. सो म्हणून ड्रेसवरच पूजा केली आणि मग ऑफिसला गेली. तर अशा पद्धतीने आईने पूजा मांडली होती. तुम्ही बघाल तर हे 2 कणासाठी, तर एक आईंचं आहे आणि एक माझं आहे, म्हणून मग अशी 2 मांडणी केली होती. तर मग त्याच्यानंतर मग ही मांडणी करून पाया वगैरे पडून मानवीसोबत छोटेसे क्लिप फोटो काढला आणि असा होता दिवस. बाय.